नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट मला फेसबुकवरती मिळाली आहे, तर ती वाचून दाखवते. शीर्षक आहे एक्सक्यूज मी, एका 20 मिनिटाच्या प्रवासाने दिलेली शिकवण. सुरू करते. लिहिलेली आहे विद्या नामक एका ताईंनी. त्यांनी आपलं एवढंच नाव दिलेलं आहे. तर धन्यवाद विद्याताई. छान आहे पोस्ट आणि जी शिकवण त्यातनं मला मिळाली आहे ती पण खूपच छान आहे. सुरू करते. मुंबईची सकाळची ट्रेन म्हणजे एक वेगळंच जग असतं. त्या दिवशीही लेडीज डब्यात नेहमीसारखीच गर्दी होती. कोणी ऑफिसच्या विचारात हरवलेलं, कोणी फोनमध्ये व्यस्त, तर कोणी आपल्या मिळालेल्या छोट्याशा जागेत स्वतःला सावरत होतं. प्रत्येक जण आपल्या जागेवर स्थिरावण्याचा प्रयत्न करत होता. कुणाला खिडकीजवळची जागा हवी होती, कुणाला फक्त 2 मिनिटं निवांत बसायचं होतं. तेवढ्यात एक आवाज आला, एक्सक्यूज मी. एक साधासा शब्द जो आपण रोज कितीतरी वेळा ऐकतो, बोलतो, पण त्या दिवशी त्या 2 शब्दांनी पूर्ण डब्याचं लक्ष वेधून घेतलं. कारण तो एक्सक्यूज मी एखाद्या मोठ्या शहरातल्या आत्मविश्वासपूर्ण आवाजातला नव्हता. त्यात एक वेगळाच गावरानपणा होता, एक साधेपणा होता आणि त्यामागे होती एक छोटीशी अपेक्षा. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. ती एका बाईला हळू आवाजात विचारत होती, मला तुमची सीट मिळेल का? माझ्या पायाला फ्रॅक्चर आहे. मुंबईच्या सकाळच्या ट्रेनमध्ये सीट मागणं म्हणजे किती मोठी गोष्ट असते हे फक्त मुंबईकरच समजू शकतात. कारण ती सीट फक्त बसायची जागा नसते, ती असते काही क्षणांचा आराम, गर्दीत हरवलेल्या श्वासाला मिळालेली थोडीशी जागा. पण तिच्या त्या एका वाक्यानंतर सगळ्यांच्या नजरा पुन्हा तिच्या पायाकडे गेल्या. पण ना प्लॅस्टर दिसत होतं, ना कुठली जखम. क्षणभर प्रत्येकाच्या मनात प्रश्न आला, खरंच फ्रॅक्चर आहे का? कदाचित आतून दुखत असेल किंवा नुकतंच प्लॅस्टर काढलं असेल. कोणी काही बोललं नाही, पण गर्दीत उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या नजरा एकमेकींना एकच प्रश्न विचारत होत्या, उठणार कोण? मी तिच्याकडे पाहत होते. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा, उभं राहण्याचा तिचा संघर्ष आणि तरीही कोणाकडे हट्ट न करता केलेली ती विनंती माझ्या मनाला स्पर्श करून गेली. मी ज्या सीटवर बसणार होते ती लेडी 2 स्टेशन नंतर उतरणार होती, म्हणून मी तिला म्हटलं, त्या उठल्यानं की तुम्ही माझ्या सीटवर बसा. माझे शब्द ऐकून कदाचित माझ्या क्लेम्ड सीटवर बसलेल्या बाईच्या मनातली माणुसकी जागी झाली असावी. ती लगेच उठली आणि त्या बाईला सीट दिली. त्या क्षणी मला मनातल्या मनात हसूच आलं. कारण कधी कधी आपण केलेला छोटासा प्रयत्नही दुसऱ्याच्या मनातला चांगुलपणा जागा करतो. पण खरी गंमत पुढे होती. ती बाई सीटवर बसताच तिच्यावर आपल्या नेहमीच्या भारतीय पद्धतीने सल्ल्यांचा वर्षाव सुरू झाला. तुम्ही हँडिकॅप डब्यात चढायला हवं होतं. इतक्या गर्दीच्या ट्रेनमध्ये येऊ नका, काळजी घेत जा. आणि ती बाई शांतपणे फक्त मान हलवत होती. थोड्या वेळाने ती सीटवर निवांत बसली. तिने सकाळच्या घाईत गुंडाळलेले तिचे केस, तेल लावलेले केस सोडले आणि अगदी शांतपणे हळुवारपणे वेणी घालू लागली. तिची ती वेणी घालण्याची पद्धत पाहिली आणि अचानक माझं मन कित्येक वर्ष मागे गेलं. माझ्या शाळेच्या दिवसात जेव्हा माझी आईसुद्धा सकाळी माझ्या केसांना तेल लावून प्रेमानं चापून चोपून माझी वेणी घालत असे. त्या गर्दीच्या ट्रेनमध्ये अचानक मला माझ्या घराची ऊब जाणवली. तेवढ्यात माझं स्टेशन आलं, मी उतरले. पण तो प्रवास तिथे संपला नाही. त्या फक्त 20 मिनिटांच्या प्रवासाने मला 2 सुंदर गोष्टी शिकवल्या. पहिली, त्रास होत असेल तर बोलायला शिका.
लोक काय म्हणतील यापेक्षा एकदा प्रयत्न करून पाहणं महत्त्वाचं असतं. आणि दुसरी, कधीकधी दुसऱ्यातली माणुसकी पाहून आपल्या आत कुठेतरी हरवलेली माणुसकी पुन्हा जिवंत होते. कदाचित तो फक्त एक ट्रेनचा प्रवास होता, पण त्या एका एक्सक्यूज मीने मनात एक सुंदर गोष्ट कायमची लिहून ठेवली. विद्याताई, खूप छान. तुमच्या दोन्ही शिकवणी मला आवडल्या, पण मला अधिक भावलं ते एक छोट्याशा कोणाच्या तरी कृतीतनं काय त्यातनं शिकवण घ्यायची हे तुम्ही आम्हाला जाणवून दिलंत. ते मला खूप आवडलं. खरंच खूप छान. धन्यवाद. माझ्या पुढच्या अशाच छान छान गोष्टींसह गप्पा गोष्टी हा माझा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. सगळ्या गोष्टींना शेअर करा, लाईक करा आणि मला आपल्या अभिप्रायांची अपेक्षा असते हे लक्षात ठेवून अभिप्राय वापरायला किंवा मला अभिप्राय द्यायला विसरू मात्र नका. धन्यवाद.